नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राज्य शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असलेले रस्त्याचे काम हे तब्बल 11 महिने उलटूनही पूर्ण होत नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाला संबंधित ठेकेदाराने केराची टोपली दाखवल्याने याच कामाच्या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाचे युवा नेते बन्सीभाऊ मिसाळ यांनी बोधेगाव येथे मंडळ अधिकारी कार्यालयासमोर 26 सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानं सदर रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण, भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष कासमभाई शेख, बोधेगावचे उपसरपंच संग्राम काकडे, मातंग समाजाचे युवा नेते बन्सीभाऊ मिसाळ, ठेकेदार आयाज शेख, हरुण शेख, संदीप मिसाळ, अंबादास मिसाळ, सुरेश मिसाळ, रघुनाथ मिसाळ, अमल मिसाळ, संजय मिसाळ, राजू जोगदंड यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी बन्सी मिसाळ लवजी सेना अध्यक्ष हो. आज साठेनगरमधील कामाला यश आले. आज इतक्या दिवसापासून 11 महिन्यापासून आम्ही उपोषण करीत होतो. 11 महिन्यापासून कामाला सुरुवात झालेली आहे, पण ते काम पूर्णत्व होत नव्हतं आणि आम्हाला जाणून बुजून दलित असल्याची तुच्छ वागणूक भेटत होती. आणि आज फिरोजभाई पठाण यांच्यामुळे आणि मी एक उपोषणाचा अर्ज दिला होता, त्याच्यामुळे हे कामाला सुरुवात झाली आहे. खूप खूप धन्यवाद फिरोजभाई पठाण, राष्ट्रवादी सरचिटणीस यांचे. आम्ही सर्व दलित समाज व साठेनगरमधील सर्व रहिवासी त्यांचे खूप खूप आभारी आहे. प्रतिनिधी साक्षी DNA मराठी, शेवगाव.